बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक गणपत जाधव लिखित कथा तांबडं. काळोख आपल्याबरोबर कडाक्याच्या थंडीला घेऊन आला होता. सावगाव बागायती गाव. मध्ययुगात ऐश्वर्य भोगलेलं त्या ऐश्वर्याचा वारसदार तो वाडा. आता तो जुनाट झाला होता. मरणाला टेकल्या म्हातारीसारखा दिसत होता, पण जगण्याची उमेद चिऱ्यात दिसत होती. त्या वाड्याच्या संरक्षणासाठी राहणारे वयस्कर धोंड्यांनाची म्हातारी हा वाडा सोडून कधीच गेली होती. त्या भाळातल्या चांदण्यात मिसळली होती. अण्णांची पोरं ठोरं देशी परदेशी स्थायिक झाली होती. वाड्याच्या इज्जतीचा झेंडा हातात घेऊन आपली शेतीवाडी सांभाळत धोंड्यांना गावावर मध्ययुगातला रूढीवाज वचक ठेवू पाहत होते. धर्माच्या परंपरा ते इमान इतबारे पाळत होते. पुरुषोत्तम काकांच्या वाड्यानं पंचांगावर बोट ठेवून सांगितला शब्द प्रमाण मानला जात होता. गावच्या देवीसमोर जत्रेत बोकड तोडण्याचा मान धोंड्यांनांचा. तलवारीच्या एका घावात बोकडाचे 2 तुकडे थडथडत होते, लाल भडक रक्तानं माखून. माणसांची किंमत कधीच केली नाही या वाड्यानं. प्रत्येकाला ज्या त्या पायरीवर बसवलं. रूढीशी इमान दाखवत या वाड्याच्या हुकमतीविरुद्ध गावात बऱ्याचदा धडधड झाली, पण परत पडली जत्रेतल्या बोकडाच्या धडासारखी निश्चित. सावगाव खेडं असून ही बक्कळ लोकसंख्या. राजकारणात गावाला कधीही उजवच माप मिळत होतं. तरीही धोंडे अण्णांचा आमदारकीच्या राजकारणात कधीही जम बसला नाही. जिल्हा परिषदेची 10 वर्षे भोगली, पण त्याला आता कित्येक वर्ष झाली. गावात मात्र अण्णांची सत्ता अबाधित होती. तांबे पाटील या वाड्याचा चिरा कधी निखळतो त्याची वाट बघत होते. आमदारकीत अण्णांनी जाधवाला साथ दिली म्हणून तांबे पाटलांनी उभं केलेलं म्हाडकाचं पोरगं पडलं. त्यामुळं अण्णांचं वजनही वाढलं होतं. जिल्हा परिषदेच्या आवारात पांढऱ्या धोट कपड्यातली माणसं नांगरडीच्या उलगडणाऱ्या मातीच्या कडेला बसल्या बगळ्या गत दिसत होती. यशवंत हॉलमध्ये तर उभं राहायलाही जागा नव्हती. सारा गोंगाट. कितीही ओरडून बोललं तरी ऐकू येत नव्हतं, म्हणून गर्दी जीव एकवटून कलकल करीत होती. पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या आरक्षणाच्या चिठ्ठ्या पडणार होत्या. जाधव आमदारी आले होते, पण ते कलेक्टरच्या ऑफिसात गेले होते. खरं तर त्यांचं तिथं काही काम नव्हतं, पण ते आपल्या पदाचा तोरा मिरवीत होते. धोंड्यांना त्या गर्दीत न मिसळता आपला आब राखत गर्दीपासून थोडं लांब बसले होते, एकटेच. आमदारानं अण्णांना सभापतीपदाचा शब्द दिला होता. अण्णा, तुमच्यासाठी जीवाचं रान करू, पण तुम्हाला सभापतीच्या खुर्चीवर बसवू, असं म्हणाले होते आमदार. एवढ्यात आमदार आले, पण अण्णांकडे न येता ते लांब सीईओच्या खुर्चीजवळ बसले. लांब बसून अण्णांच्या चेहऱ्यावरचे भाव ते टिपीत होते. अण्णांना सभापतीपद देणं त्यांच्या जीवावर आलं होतं, पण अण्णांना आपल्याला वाचवलं नसतं तर आपल्या देखत चड्डीची नाडी बांधायला शिकलेलं म्हाडकाचं पोरगं निवडून आलं असतं. म्हणून आमदारांनी अण्णांना शब्द दिला होता. अण्णाही खुर्चीसाठी हत्यारांना धार लावून बसले होते. बराच वेळ मांडी घालून बसल्या धोंडे अण्णांचं पाय अवघडलं होतं. त्यांच्यासोबत आलेली 4 पोरं कुणीकडे तरी बोंबलत फिरत होती. खरं तर ती अण्णांकडून दारू मटण उकळण्यासाठी म्हणून आली होती. अण्णांनी कलकलणाऱ्या गर्दीवर एकवार नजर टाकली. डाव्या हाताचा रेटा जमिनीवर देत ते उठले आणि गर्दीच्या जवळ आले. 4-2 जणांनी त्यांना रस्ता दिला. सगळ्यांची नजर सगळ्यांपुढं उभं राहिल्या धोंडे अण्णांकडे. जन्मजात देखणं रूप, शब्दात ही हुकमाच्या खुणा. जिल्ह्यातल्या अनेक पुढाऱ्यांनी त्यांना रामराम घातला होता. कलेक्टर साहेब आले. एवढा वेळ ताटकळलेल्या माणसांनी श्वास घेतला सुटकेचा. काहींच्या हृदयात धडधड वाढत होती. ज्यानं त्यांना आपला हिशोब मांडला होता
पण आता उलगडणाऱ्या चिठ्ठ्या त्या हिशोबाचं ऑडिट करणार होत्या. चिठ्ठ्या उलगडल्या जात होत्या. काही चेहऱ्यावर आनंद तर काही चेहऱ्यावर सुतक पडल्यासारखा दुखवटा. सगळा जीव कानात आणून अण्णा ऐकत होते. त्याने ते ऐकलं आणि जागेलाच उभं राहिले, अगदी धोंडा बनून. मनात रंगवलेल्या स्वप्नांचा राडा झाला होता. बीर पावसानं रस्त्यावर व्हावा तसा. तांबडे पाटलाला वाड्याचा आप दाखवायची हीच वेळ होती. पण नशीबच उलटलं. किती वर्षे झाली फासे उलटेच पडत होते. अण्णांनी कुणाकडेही बघितलं नाही. सभापती पद अनुसूचित जातीसाठी राखीव निघालं होतं. अस्वस्थपणाच्या सावल्याने अण्णांचा चेहरा काळवंडला होता. आमदाराला जरा बरं वाटलं. लांब असून अण्णांच्या अस्वस्थपणाचा आनंद उपभोगल्यावर आमदार उठले. धोंडे अण्णांच्या जवळ आले. अण्णांनी मानही वर केली नाही. तुंब्यागत बसून राहिले पायरीवर. आमदार काय, त्याचा बाप आला तरी त्याचं देणं घेणं नव्हतं. वाड्यावरची वर्दळ वाढवण्याचा मोका हातातून निसटला होता. वाडा जपण्यासाठी आपण रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून पहारा करतोय, पण चिऱ्यातून माती निघायला सुरुवात झाली होती. ही बातमी ऐकल्यावर तांबे पाटील खुश होईल. वाड्याकडे कुत्रंही फिरकू नये, मुतायला सुद्धा, असं पाटलाला वाटतंय. आमदार साहेब आले. धोंडे अण्णांच्या समोर उभं राहिले. अण्णा पायरीवरच बसले होते. आमदारांभोवती साऱ्या कार्यकर्त्यांनी कोंडाळं केलं होतं. आमदार चिडले. सगळ्यांना बाहेरच्या आवारात थांबायला सांगितलं. अण्णा, असं मनाला लावून चालतंय काय? उन्हाळे पावसाळे कमी पाहिलेत का तुम्ही? अहो राजे होता राजे तुम्ही या मातीचं. इतिहासाच्या तलवारी साक्ष आहेत अजून. अण्णा चेहऱ्यावर चिंतांची गर्दी घेऊन बसलेले. ते बराच वेळ काहीच बोलले नाहीत. अण्णांच्या गप्प बसण्यानं आमदार अवघडले होते. खरं आहे साहेब तुमचं, पण त्या तलवारी आता गंजायला लागल्यात. अण्णा, आपल्या हातात काय आहे? घटना सांगते आणि राज्य चालतं. हातात झाल्या अण्णांनी मान वर केली. त्यांना खूप बोलावं वाटत होतं. मनातला डव रिकामा करावा. वाड्याच्या पायरीवर ताटकळणारी माणसं आता पायरीवर थुंकून जात्यात. सभोवतालची गर्दी पांगायला लागली होती. आमदार साहेब, गावचं राज्य आमच्या शब्दावर चालत होतं. बोलताना अण्णांच्या डोळ्यात पाण्याचे थेंब चमकत होते. वाड्याच्या रक्षणासाठी अण्णा जीवाचं रान करीत होते. अण्णांना धीर द्यावा म्हणून आमदार बोलले. खरं आहे ना तुमचं, पण नशिबानं साथ द्यायला हवी. साहेब, नशिबानं उलटी तंगडी केली तर बाया पोरं देखील खिजवत्यात. थोडा वेळ सारं शांत. यशवंत हॉल रिकामा झाला होता. आमदार साहेबांना इथं बसणं बरं वाटेना. अण्णा, उठा, इथं असं बसणं बरं नाही. अण्णा उठले. बाहेरच्या आवारात कार्यकर्ते थांबले होते. अण्णांबरोबर आलेली पोरंही बाहेर थांबली होती. आमदार साहेब स्वतः अण्णांच्या गाडीत बसले. जिल्ह्यावरून आल्यापासून अण्णांनी एकांतवास पत्करला. ते कुणाशी बोलत नव्हते, कुणाला भेटत नव्हते. सकाळ संध्याकाळ गावातली 4-2 टाळकी वाड्यावर येत. वाड्यावर आल्यावर दुधाचा गरगरीत चहा मिळायचा. अण्णा फारसं बोलत नव्हते. हीच माणसं तांब्याला सांगणार कालच्या बातमीचं, आणि तांबे पाटील जाम खुश असणार. खोबरं तिकडं चांग भलं म्हणणारी माणसाची जात. गावातलं आपलं पाणी कमी होतंय याची चिंता त्यांना लागून राहिलेली, म्हणून राजकारणात वाड्याचा झेंडा घेऊन उभं राहण्याची हाराकिरी ते करीत होते. आमदारानं सभापतीपदाचा शब्द दिला, पण शब्दाला कोंबच फुटला नाही. संध्याकाळची वेळ होती. अण्णा वाड्याच्या बैठकीत बसलेले. गार वारा अंगाला झोंबत होता. डोळ्यांसमोर अंधार वाढत होता. अण्णा शांत बसले होते. आकाशातून उडत जाणाऱ्या बगळ्याच्या रांगेकडे बघत. शेजारी 4-2 टाळकी बसलेली.
अण्णांचा गरगरीत चहा पिऊन त्यांचा अस्वस्थपणा बघून खुश होण्यासाठी हीच माणसं गावात अण्णांचे टिंगल उडवतात. अण्णांना माहीत असूनही दुखवता येत नव्हतं. मर्क्युरीच्या फोकसनं वाड्याच्या समोरचं पटांगण उजळून निघालं होतं. एवढ्यात 2 ऐटबाज गाड्या वाड्यासमोर थांबल्या. अण्णांच्या बैठकीतल्या माणसांनी माना वळवल्या. गाडीतून जाधव आमदार उतरले. त्यांच्यासोबत आलेले कार्यकर्ते. आमदारला बघून अण्णा ताठ बसले. चेहऱ्यावर हसू आणत म्हणाले, या या आमदार साहेब, बरं झालं आमची आठवण झाली तुम्हाला. अण्णा, असं कसं म्हणता? तुमच्यामुळेच हे सारं. नाहीतर त्या पोरानं पार बुडवलंच होतं नरड्या इतक्या काळात. बोलत बोलत आमदार बैठकीवर आले. अण्णांच्या पायाला स्पर्श करण्यासाठी म्हणून खाली वाकणार तोच अण्णांनीच हात वर केले. अण्णांच्या पाया पडणं जीवावर आलं होतं आमदाराच्या. पण उपकाराच्या ओझ्यानं पाठीचा कणा वाकला होता आमदाराचा. आमदार साहेब, तुमचं सोडा, पण माणसं डोमकावळ्यासारखी वागतात. ज्याच्या मैतीवर चांगलं पदार्थ तिथंच झुंबड उडते कावळ्यांची. अण्णांच्या बोलण्यात विषण्णता होती. ती आमदारला जाणवली. अण्णा, तुम्ही फार लावून घेतलंय मनाला. बरं, जाऊ द्या. कसं काय येणं केलं? कोपरा खालून लांब घनगळत चालला लोट जवळ ओढत आमदारांनी त्यावर कोपरा रुतवला. पायांची जागच्या जागीच हालचाल करून स्वतःला सावरलं. आमदाराच्या या हालचालीकडं अण्णा बारकाईनं बघत होते. पराभूत होऊन ही खुमखुमी न जिरल्या टकरीच्या खोंडागत. अण्णा, परवा आला नाही तालुक्याला? फोन केला होता मी. हो, मारतीनं सांगितलं मला. पण येऊन काय? मावळणाऱ्या शरीराला त्रास. अण्णा, आता असं निराश होऊन चालणार नाही. अहो, हा वाडा पडताना आम्ही असं पाहू तर मग काय करता? परवा गणांची सोडत झाली. राजकारण तालुक्याचं असलं तरी खरं रणांगण सावगावातच आहे. आमदार साहेबाच्या बोलण्यानं अण्णांच्या चेहऱ्यावर आश्चर्याच्या खुणा उमटल्या. ते कसं काय? सावगाव आणि उंबरगाव अनुसूचित जातीसाठी राखीव पडलेत. अण्णाने खूप विचार केला. अंगाची हालचाल केली. सरळ बसत बोलले ते. बरं मग? अण्णा, तुम्ही माझी परीक्षा बघताय. तुम्ही त्यात नसल्यागत वावरताय. नाही, जरा उलगडून सांगा. अण्णा, सभापती पद अनुसूचित जातीसाठी राखीव. अनुसूचित जातीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी तांबे पाटील रात्रीचा दिवस करेल. कारण सभापती तुमचाच माणूस होणार हे काय त्याला कळत नाही? धोंडे अण्णांच्या चेहऱ्यावरची काळुकी उजळू लागली. सारं उलगडलं होतं. उमेदवार निवडून आणून तांबे पाटील वाड्यासमोर नाक खाजवेल. पण त्याला सपशेल पाडू, लाल मातीत हरलेल्या पैलवानासारखं. साहेब, पण सभापती सावगावचाच का? अण्णा, हे काय विचारणं झालंय? आपली पार्टी आली तर तालुक्याचं राजकारण या वाड्यातच आणतो का नाही ते बघा. असं झालं तर वाड्यावर माणसांची गर्दी वाढल. प्रत्येक जण कामासाठी लाचार होऊन आपल्या पायरीवर उभा राहील, वाड्याकडे याचना करीत. प्रत्येक विचार अण्णांच्या मनाला गुदगुल्या करीत होता. पण एकाएकी विजत चालल्या मेणबत्तीसारखं उजळलेलं तोंड काळवंडू लागलं. मोका हातात आलाय, पण त्या सोडतीसारखा दगा देतोय की काय, असा विचार त्यांच्या मनात आला. आमदारांचं सगळं खरं असलं तरी अनुसूचित जातीच्या लोकांनी साथ द्यायला हवी. गणात बौद्धांची संख्या जास्त. मांग चांबारांची टाळकी काळ्या भोर जमिनीतल्या खड्यासारखी. कुठंतरी एक तो यशवंत आमदारकीला तांब्याकडे गेला होता. स्वाभिमान करीत आता त्याला आपल्याकडे वळवावं लागेल. काम अवघड होतं, पण अण्णांना आनंद झाला होता. अच्छा, गडद होत जाणाऱ्या रात्रीनं कानावर आनंदाची बातमी घातली होती.
रात्रभर हिवानं गारटलेल्या नागाला थोडं ऊन खाऊन तरतरी यावी तसं झालं. अण्णा स्वतःच्याच विचारात गढले होते. बैठकीतले सारेजण अण्णांच्या चेहऱ्यावरच्या विझणाऱ्या आणि उठाळणाऱ्या रेषांकडे बघत होते. बराच वेळ झाला. अण्णांना जागं करावं तसं आमदार बोलले. अण्णा बोला. तांबे पाटील फिल्डिंग लावायला लागलाय. लावू दे, बघू आपण पण. बरं अण्णा, निघतो आम्ही, वेळ होत आला आहे. रात आपलीच आहे. बसा बसा हो, जेवणच जा सगळेजण. नको, बसा बसा. मारत्या, ये मारत्या. अण्णांचा आवाज काळोख्या अंधारात वाडाभर घुमला. जी अण्णा. अरे साहेब आलेत, तिखट जेवणाचा बेत करा. मारती गडी आत गेला. धोंडे अण्णा बऱ्याच दिवसातून घरात जेवणावळ घालत होते. नाहीतर गावातल्या कुणावर विश्वास ठेवायला वाव नव्हता. अगोदरपासून बैठकीत बसली माणसं चुळबुळ करू लागली. आपण उठावं असं त्यांचं मत नव्हतं, पण उगाच थांबणंही बरोबर नव्हतं. काय करावं? अण्णांना विचारावं तरी कसं? अण्णा, निघतो आम्ही. अरे तुम्हाला ऐकू आलं नाही बाई? अण्णा, होऊ द्या तुमचं, माणसं पण बक्कळ आहे ते. या वाक्यावर अण्णा हसले. बोलणाऱ्याकडे तोंड करून म्हणाले, अरे या वाड्याला गावाचं ओझं कधी झालं नाही आणि तुमच्या 4 टाळक्यांनी काय फरक पडणार आहे? अण्णांच्या या वाक्यावर सारेजण गप्प बसले. निघतो म्हणणाऱ्यांचा जीव भांड्यात पडला. त्यांनी नीटनेटक्या बैठकी मारल्या. उकरून उकरून एक एक विषय निघू लागला. धोंडे अण्णांचा उत्साह दुणावू लागला होता. तालुक्याचं राजकारण परत वाड्यात येणार होतं. आपल्या शब्दाबिगार तालुका चालणार नव्हता. आकाशातल्या चांदण्या गडद झाल्या होत्या. हवेतला अंगाला झोमणारा गारवाही सुखावू लागला होता. बैठकीतल्या माणसांच्या पोटातली आग वाढत्या काळोखाबरोबर वाढत होती. कातकऱ्याच्या कोळसा भट्टी गत धुमसत होती. वाड्याच्या आत चालल्या आवाजाकडे साऱ्यांचं लक्ष होतं. आता बोलण्यातला आवेग ओसरू लागला होता. जिभा जड होऊ लागल्या. धोंडे अण्णांच्या हे लक्षात आलं तसं ते ओरडले, मारत्या, ये मारत्या. आभाळ गडगडावं तसा आवाज. त्या आवाजानं बसलेल्यांची मरगळ गेली. वाड्यातून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. अण्णा उठले. धोत्राचा सोगा हातात धरून ते आत गेले. आतून अण्णांच्या मोठ्यानं बोलण्याचा आवाज येत होता. बैठकीतली माणसं आता अस्वस्थ झाली होती. कुणाकुणाच्या डोळ्यात झोप आली होती. अण्णांच्या गड्याचा आवाज आला तशी सारी माणसं ताटकन उभी राहिली, पंगत बसली. झणझणीत कोंबडीची सागुती खाताना नाकातून पाणी निघत होतं. पोट कलिंगडासारखी गोल गरगरीत झाली. डोळ्यात झोपेचा पेंग घेऊन जो तो आपापल्या घराकडे निघाला. सकाळ झाली. पारूसच अण्णा अंथरुणावर लोळत होतं. डोईचा घाणा सुरू झाला. कितीही विचार केला तरी निर्णय होत नव्हता. बातमी आपल्यासाठी चांगली होती, पण अवघड. बौद्धवाड्यातला यशवंत आमदारकीत तांब्याला मिळाला, पण आता उमेदवार वाड्यातलाच हवा. वय तरच या वाड्यात माणसांचा राबता वाढेल. उतानं पडलेलं नशीब उठून बसू बघत होतं. तांब्या यशवंताला धरून जोर लावल. जर का तांब्याचा माणूस निवडून आला तर आपल्या पुढून पोत्यानं गुलाल उधळत मिरवणूक काढील त्यो. विचारानंच अण्णांच्या पोटात गोळा उठत होता. यशवंताला विचारावं का द्यावा मांग चांबाराचा उमेदवार? पण छे, बौद्धवाड्यातलाच माणूस फोडायला हवा. यशवंताकडे आपण जाणं बरोबर नाही. आपल्या पायरीवर पाय ठेवायची त्याची लायकी नाही. पायऱ्याच्या खालूनच वर्षानुवर्ष जोहार घातला त्यांनी. अण्णांच्या मनात विचार उलट सुलट उड्या मारत होते. एक मन म्हणत होतं यशवंताला बोलायला हवं. दुसरं रुढीबाज मन म्हणत होतं वाड्यानं त्यांना विचारावं.
ज्याच्यासाठी आपण झरतोय मरतोय तीच तीच वाड्याची प्रतिष्ठा पणाला लावायची. पण नाही बोलावं तर तांब्या गुलाल उधळत मिरवणूक काढायचा. आंघोळ केली, दूध घेतलं, पण डोक्यातलं चकार फिरतच होतं. अख्खा दिवस त्याने ढेलजत बसून काढला. खाण्याची सूद नाही. मेंदूचा भुगा पडायची वेळ आली तरी विलाज निघेना. मनातलं दुखणं कुणाला सांगावं? ज्याला सांगावं तोच भेद्या ठरेल. सूर्य मावळतीला निघाला तसा अण्णांच्या डोक्यात काहीतरी आलं. त्यांच्या चेहऱ्यावर ते झळकलं. त्याने ठरवलं, आत्तापर्यंत वाड्यावर कोणतं संकट आलं तर पुरुषोत्तम काकाच्या पंचांगानं साथ दिली. आत्ताही त्यावरचा तोडगा काका सांगतील. विचारणं तरतरी आल्या गयत झाली. त्यांनी बाथरूममध्ये जाऊन हातपाय स्वच्छ धुतले. गारवा असूनही तोंडावर भरपूर गार पाणी मारून घेतलं त्यांनी. आता बऱ्यापैकी अंधारलं होतं. अण्णांनी पायात वाहना सरकवल्या. ते काकाकडे जायला निघाले. कुणाकडेही काम असेल तर त्याला या वाड्यावर बोलावलं जायचं, पण काकांना मात्र कधीच बोलावलं जात नव्हतं. वाड्यातली माणसं स्वतः त्यांच्या वाड्यात जायची. पुरुषोत्तम काकांचा भला मोठा वाडा. या वाड्यानं अवकळा कधीच पाहिली नाही. अगदी आत्ताही तो उत्कर्षाच्या शिखरावर होता. सारं गाव या वाड्यात येताना चौकडीच्या पाया पडत होतं. पण धोंडे अण्णांच्या वाड्याच्या चिरांमधून माती गळून पडत होती. गांधी हत्तीच्या वेळी सारं गाव हातात कुदळी, पहारी आणि पेटते पलिते घेऊन पुरुषोत्तम काकाच्या वाड्यावर आलं होतं. वाड्याच्या भिंतीला भगदाडही पाडलं होतं, पण नानासाहेबांच्या शब्दाच्या जरबेनं सारं गाव शांत झालं होतं. कुदळी, पहारी घेऊन येणारी माणसंच आज ही दिनवाणी उभी राहत होती वाड्यात. वाड्याचा दरवाजा बघूनच माणसाचा ऊर दबायचा. दरवाजाला लागून उंच सोपा. त्या सोप्यातल्या गादीवर पुरुषोत्तम काकांच्या पिढ्यानपिढ्या बसलेल्या. गावाच्या नशिबाच्या रेषा पंचांगात पाहत. आता तिथं पुरुषोत्तम काका बसतात. काकांच्या शब्दात गर्व आणि जरब असायची. गावातला प्रत्येक माणूस त्यांच्या उंबऱ्यावर माथा टेकवायचा. आपली गाराणी सांगायचा. मध्यम माणसाच्या उंचीवडा सोपा. कोणी महत्त्वाचा माणूस असला तरच काका त्याला सोप्यावर बसवायचे, नाहीतर माणसं सोप्याला चिकटून उभी राहत. आपापली दुखणी काकांना सांगत आणि काका त्यावर उपाय सांगायचे. पुरुषोत्तम काका कधीच कुणाकडून पाया पडून घेत नसत. तरी पण माणसं सोप्याच्या दगडावर कपाळ टेकवायची. धोंड्यांना आल्यावर मात्र काकांनी स्मित केलं. अण्णांची गंमत करावी म्हणून बोलले ते, अण्णा, आपली वतनं केव्हाच संपली. सैन्य गेले, घोडे गेले. तुम्ही कोणत्या मोहिमेचा मुहूर्त बघायला आलात? काका, वतनं गेली पण मोहिमा संपल्या नाहीत. वाड्याच्या प्रतिष्ठेची मोहीम घेऊन तुमच्याकडे आलोय. दोघंही खळखळून हसले. या 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 अण्णा, बरं झालं तुम्ही आलात. का, मीच येणार होतो वाड्याची खुशाली विचारायला. छे छे, तसं कसं? आपण बोलावणं पाठवायचं. बरं अण्णा, कसली लढाई काढलीत? काका, पूर्वी सैन्य लढवायचो हातात शस्त्र देऊन, मग आपण जिंकायचो. पण आता साधी माणसं लढवावी लागतात जिंकण्यासाठी, हातात दारूची बाटली देऊन. शस्त्र ते स्वतः घेतात. सोप्यावर गाद्या लोड ठेवलेले. धोंड्यांना त्यावर बसले. काकांचा गडी निवृत्ती आला. सोप्याच्या कोपऱ्यात ठेवल्या माठातला तांब्या भरून अण्णांना दिला. काकांनी निवृत्तीकडे पाहिलं. निवृत्ती, चहा टाक अण्णांना. नको नको, चहा नको. का? आमच्या राजकारणासारखीच आमच्या शरीराची अवस्था झाली आहे. जवळच्या माणसाने वाड्याशी गद्दारी केली आणि साखरेनं शरीराशी. अण्णांचे शब्द ऐकून निवृत्ती निघून गेला. सोप्याला चिकटून दिनवानं उभं असणाऱ्या परटाच्या महादाला काहीतरी सांगून काकांनी पिटाळून लावलं. चांगलं अंधारलं होतं. वाड्याच्या आतून घंटी वाजवल्याचा आवाज येत होता. काकाने हातातलं पुस्तक मिटलं, बाजूला ठेवलं. अण्णांकडे तोंड करून बसले.
बोला अण्णा, काय काम काढलं? काका, डोक्याचा भुगा झालाय, पण तिडा काय सुटना. कसला तिडा? हाच राजकारणाचा. राजकारणात तिळ्याशिवाय असतंच काय? काका, आमच्या वाड्याच्या प्रतिष्ठेसाठी तुमच्या पिढ्यांनी पंचांगातल्या रेषा आणि घरं चाळली, पण आता ती प्रतिष्ठा आमच्या बुधवाड्यात शोधावी लागते. सरळ सरळ सांगा बघू अण्णा. पंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे. सभापती पद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे आणि आपला सावगाव गण बरोबर राखीव पडला. शिवाय आपण दाखवू त्या दगडाला शेंदूर लावायचं आमदारानं कबूल केलंय. मग मग अडचण काय आहे? तुम्हाला तर सगळं गाव माहीत आहे. बौद्धांपेक्षा इतरांची घरं कमी. आमदारकीच्या वेळी तो यशवंता पळाला तांब्याची चड्डी धरून, स्वाभिमान स्वाभिमान करीत. वर्षानुवर्ष आमच्या वाड्यानं यांना जगवलं, पण विसरले सगळे. वाड्याच्या पारीवर मुतणार सुद्धा नाही म्हणाला होता तो यशवंत, पण आज त्याच्या बिगार डावच पडतोय आपला. त्याला विचारावं तर वाड्याचा आभ. आता काय करावं कळना, म्हणून आलोय तुमच्याकडे. थोडा वेळ सोप्यावर शांतता पसरली. कुणीच काही बोललं नाही. काका पान चाळत राहिले उगाचच. अण्णा, तुम्ही यशवंताला बोलायला हवं. आत्तापर्यंत या माणसाने वाड्यासमोर भीक मागितली आणि आता या वाड्यानं त्यांच्यासमोर हात पसरावा. अण्णा, काळ बदललाय. काळाचा हिशोब ठेवतच नाहीत तुम्ही लोक, म्हणून मागं राहता. अहो, बदल स्वीकारायला हवेत. पण कसला पण आणलात अण्णा बिनबुडाचा. या पणला धरून बसाल तर तांबे पाटील वाड्याची अब्रू गावभर मिरवेल, उघडी नागडी करून. काका, माणसानं आपापल्या पायरीप्रमाणे वागावं, पण ही बौद्ध वाड्यातली माणसं सरळ कोलतात हो. धोंडी अण्णा उद्वेगानं बोलत होते. वाड्याची प्रतिष्ठा जपण्याच्या हट्टापायी अण्णांच्या मनाला असंख्य वेदना होत होत्या. त्यांचा उद्वेग ओळखत काका म्हणाले, अण्णा, वाईट वाटून काय उपयोग? पूर्वीची महारं सुधारलीत, बौद्ध झालीत. घाणीविरुद्ध बंड पुकारून ती आता बाहेर पडत आहेत. आता आता कायद्याचं राज्य आहे, तुमच्या माझ्या पूर्वजांचं नाही. आता आपणच बदललं पाहिजे. काका, तुम्हाला बदलता येतं हो लवकर. तुम्ही लोक बौद्धांचे सासरीही व्हायला लागलात, पण आमचा पीळ. अण्णांचं बोलणं ऐकून काका गालातल्या गालात हसले. अण्णा, तुम्ही फायद्याचा विचार कधीच करत नाही. खोटाड्या विचारासाठी सारपणाला लावता. अहो, बौद्ध मुलगा जर कलेक्टर असेल, ऑफिसर असेल, तो जर आपला जावई झाला तर फायदा कुणाचा? आणि सर्व ब्राह्मण नातेवाईक, त्यात तो त्याच्या समाजाला ओळखही दाखवत नाही. मग आपला तोटा काय सांगा बरं? काकांच्या बोलण्याचा धोंडी अण्णांच्या डोक्यावर परिणाम होत होता. एकीकडे वाडा उद्ध्वस्त करायला निघाला तांब्या आणि दुसरीकडे तो स्वाभिमानी यशवंता. तांब्या वाड्याचा चिराही जागेला ठेवणार नाही. तो सगळ्या जातीला ताटाला घेऊन खातो पितो. अण्णांना पटल्यासारखं वाटत होतं. रात्र बरीच वाढली होती. धोंडी अण्णांनी दारातून बाहेर नजर टाकली. काळोखात, बरं काका, निघतो, अंधार खूप झाला आहे, म्हणत अण्णा सोप्यावरून खाली उतरले. पुरुषोत्तम काकाही उतरले. अण्णांना सोडवण्याच्या निमित्तानं दोघंही मोकळ्या हवेत आले. बरं वाटलं जरा. आमदारानं धुपती गोवरी आपल्या चुलीत कोंबली. नाका तोंडात धूर जाऊन गुदमरून मरायची पाळी आली होती. काकांकडे तोडगा निघाला. गावातल्या रस्त्याच्या कडेच्या खांबावरचे दिवे लागले होते. रस्ता नीट बघत अण्णा आपल्या वाड्याच्या दिशेनं पावलं टाकू लागले. मारुती अण्णांची वाट बघित होता. अण्णांची म्हातारी गेली, पोरं गाव सोडून गेली. एक मुलगा अमेरिकेत, दुसरा टाटा कंपनीत मोठा साहेब,
अण्णा मात्र रोडीबाज वृत्तीनं वाडा सोडत नव्हते. मारुती अण्णांची देखभाल करीत होता. अण्णाला बघताच तो पुढं झाला. अण्णा, जाताना काही सांगितलं नाहीत? गेलो होतो पुरुषोत्तम काकाकडं. जेवायचं? भूक नाही. गादीवर बूट टेकत अण्णा बोलले. दही साखर आणू का? तुम्हाला आवडती म्हणून. आण आण, पण साखर कमी. खरं तर मारुती दह्यात साखर खूप कमी घालणार होता, फक्त अण्णांचं मन चाळवण्यासाठी. अण्णांना डायबिटीस होता. दह्यात साखर कमी असतानाही अण्णा मिटक्या मारत खात होते. खाता खाता आभाळातल्या चांदण्याने हळत होते ते. दरवाजातून दिसतील तेवढ्या. रात्री अण्णांना गाढ झोप लागली. संपूर्ण तालुक्यात निवडणुकीची रणधुमाळी चालू होती. आमदारकीबरोबर पंचायत समितीही ताब्यात घेऊन आमदारला तालुक्यावरची पकड मजबूत करायची होती. उंबरगावचा उमेदवार निवडून आल्यात जमा होता, पण सावगावचा उमेदवार महत्त्वाचा होता. म्हणून आमदार अण्णांना फोन करीत होते. तांबे पाटील गप्प बसणार नव्हते. साऱ्या तालुक्यातले उमेदवार पडले तरी चालतील, पण वर्षानुवर्ष गावावर हुकूमत गाजवणारा धोंडे अण्णांचा वाडा त्यांना उद्ध्वस्त करायचा होता. या वाड्याच्या पायऱ्या उद्ध्वस्त करायच्या होत्या. त्या दिवशी अण्णा गादीवर पडून दिवस मावळायची वाट बघत होते. दिवस मावळल्यावर यशवंताकडे जाऊ, बघू काय म्हणतोय. गादीवर पडून पाठीला कळा येऊ लागल्या. ते उठले, बाहेर अंगणात आले. आत्तापर्यंत बुधवाड्यातल्या माणसांकडे वाडा कधी जात नव्हता. बुधवाड्यालाच बोलावून घेत होता. जोहार घेऊन पायरीखाली उभा करीत होता. पण आता तो यशवंत, एकदा त्यानं कानतुटक्या कपात दिला, चहा फेकून दिला होता कपासकट. तेव्हापासून तो वाड्यावर यायचा बंद झाला. 4 बुकं शिकला आणि गावच्या गडीला आग लावायला निघाला. आता तो आपल्याला उलटसुलट बोलला तर, त्यानं पुरलेली मडी उकरून काढली तर. अण्णा अस्वस्थ होत होते. सूर्याचा गोळा पटकन मावळतीच्या पोटात घुसावा असं अण्णांना वाटत होतं. अंधार व्हायची वाट बघत ते परत गादीवर लोळू लागले. कुणालाही कळून उपयोग नव्हता. अण्णा यशवंताकडे गेले म्हणून. गादीवर पडल्या पडल्या ते वाडाने हळू लागले. एवढा मोठा वाडा, जणू तो आपल्या उरावर बसतोय असं त्यांना वाटू लागलं. त्यानं आपला ऊर दबतोय, याच वाड्यानं आपल्या ईर्ष्या वाढवल्या. या वाड्याच्या आबासाठीच माणसानं पायरी दाखवली. काळ बदलला असं पुरुषोत्तम काका म्हणाले, पण आपल्याला ते कळालंच नाही. आता तो आपल्यावर सूड उगवायला लागला आहे. आता नको वाटलं तरी समाजाच्या भोवऱ्यात गटांगळ्या खाव्या लागत आहेत. प्रश्न गोल गोल फिरून परत जाग्यावर येत होता, कुंभाराच्या चाकासारखा. अंधारात बॅटरी घेऊन मारुती पुढे चालला होता. उभ्या आयुष्यात अण्णा कधी बुधवाड्यात गेले नव्हते. तो काळा का गोरा हे माहीत नव्हतं. तशी गरजच पडली नाही कधी. गावच्या ओढ्यानं गाव तोडला तसा हागणदारीचा वास अण्णांना मळमळल्यासारखं झालं. अण्णांकडे बघत मारुती बोलला. अण्णा, गावातली माणसं इकडंच येतात रागतीला. मारुती वाकून बॅटरी दाखवू लागला. बायकांनी नुकत्याच केलेल्या घाणीवर अण्णांचा पाय पडू नये म्हणून काटवानाच्या पलीकडे वस्ती दिसली. वस्ती कसली, दुसरा गावच होता तो. रस्त्यावरच्या दिव्याच्या उजेडात माणसं धोंडे अण्णांकडे बघत होती. आश्चर्यानं कुणी कुणी नमस्कार करीत होतं. अण्णा आता चौकात आले. चौकात एकदम स्वच्छता. सगळीकडं स्लॅबची 1 मजली 2 मजली घरं. चौकात कडेला एक छोटंसं मंदिर होतं. त्यातून उदबत्तीचा सुवास नाकात शिरत होता. अण्णांनी उभ्यानंच नीट बघितलं. आत संगमरवरातली पांढरी शुभ्र मूर्ती, भगवान बुद्धांची. मूर्तीसमोर मेणबत्ती जळत होती. त्या प्रकाशानं तो करुणाकराचा चेहरा उजळला होता. ते थोडं पुढं सरकले. तिथली शांतता आणि प्रसन्नता. अण्णा जाग्याला खिळून राहिले. मनाला खूप समाधान वाटत होतं त्या मूर्तीकडे बघून. इतक्या दिवसांचा मनाचा शीन गेल्यासारखं वाटत होतं.
अण्णांना वाटलं आधी आपण यांना शिवीशिवाय बोलत नव्हतो. जिभेला वळणच पडलं होतं. चांगल्या कामालाही शिवी. आता सरकारनं कायदा केला आहे. बरं झालं वाईट सवय मोडली. रूढीनं घाण केलेलं तोंड स्वच्छ झालं. अण्णा इथंच बसता काय? मारुतीच्या आवाजानं अण्णा भानावर आले. अरे यशवंताचं घर कुठलं? ते जमलेल्या गर्दीकडे तोंड करून बोलले. हे काय समोरचा राजगृह बंगला, चला दाखवतो म्हणत एकजण वाटाडे आला. त्या 2 मजली सुंदर इमारतीकडे बघत अण्णा निघाले. किती छान, पण आपण जुनाट वाड्यालाच चांगलं म्हणतो. यशवंतला कोणीतरी सांगितलं होतं अण्णा आल्याचं. तो गेटवर येऊन थांबला. अण्णांना बघताच पुढं झाला. नमस्कार अण्णा, या या. अण्णांचं मन आनंदलं. त्यांना वाटलं होतं यशवंता कसा वागेल, घमेंडीनं मगरुरीनं. पण यशवंत तर त्यांचं स्वागत करत होता. अण्णांना वाट दाखवणारा माघारी फिरला. भव्य हॉलमधल्या त्या आलिशान सोप्यावर धोंडे अण्णा बसले होते. हॉलला न्याहाळत. किती स्वच्छता. सर्व महामानवांचे फोटो, तलवार घेतलेला महाराजांचा फोटो, भिंतीला लागून गौतम बुद्धांची मूर्ती, तिच्या पुढं जळणारी मेणबत्ती. अण्णा मूर्तीकडे पाहत राहिले. मनाला खूप बरं वाटत होतं. चहा आला. चहाबरोबर बिस्किट. अण्णांना डायबिटीस असूनही अण्णांनी चहा घेतला. त्यांना वाटलं आपण ठरवलं तसं नव्हतं. पुरुषोत्तम काकांनी सांगितलं म्हारं बदलली, बौद्ध झाली. बरोबर होतं. एवढ्या आलिशान बंगल्यात राहणारा यशवंता कान तुटक्या कपातून चहा कशासाठी घेईल? आपण त्याच्या स्वाभिमानाला हिनवत होतो. पण हा बंगला तर आपल्या वाड्याच्याच तोडीचा. अण्णा कसं काय न केलं गरिबाच्या घरी? यशवंतराव तुम्ही कसले गरीब? तुम्ही तरी खूप श्रीमंत आहात. खरं आहे अण्णा, आमचा बाप खूप श्रीमंत होता ज्ञानानं, म्हणून हे वैभव. नाहीतर तुम्ही आदिलशाहीचे वतनदार. यशवंतराव ती वतनं केव्हाच गेली. पण तुमचा वाडा अजूनही भूतकाळातच जगतोय. आमच्या कित्येक पिढ्या इमानदार राहिल्या आपल्या वाड्यावर. किती हल्ले झाले, पण छातीची ढाल करून लढलो आम्ही, उपाशी तापाशी. वाड्याचा चिराही हलू दिला नाही आम्ही. हो, पण तुमच्या वाड्यानं कधी पायरीही चढू दिली नाही आम्हाला. यशवंत बोलत होता. तोफा धडाडल्या गत बोलत होता. अण्णा गपगुमान ऐकत होते. खरं होतं त्याचं. वाड्यानं यांना जगवलं, पण वाड्याचं रक्षण केलं यांनी जागल्या बनवून. पण आम्हाला माणूस पण कधीच दिलं नाही आपल्या वाड्यानं. या वाक्यावर अण्णा गप्प बसले. यशवंतराव आम्हाला सगळं मान्य झालंय. आता माती ढासळणाऱ्या वाड्याला आपली गरज आहे. आमदारकीला रुसून तुम्ही तांबे पाटलांकडे गेलात. त्याचा उमेदवार पडला. काय दिलं त्यानं? अण्णा माणूसपणी दिलं तांबे पाटलानं. ताटाला ताट लावून जेवतात पाटील. आमच्या बापानं सन्मानासाठी लढा दिला, धनासाठी नाही. आपल्या वाड्यानं परंपराच जपल्या इमाने इतबारे. आणि म्हणून वाड्याला भीती वाटू लागली आता. धोंडे अण्णांच्या डोक्यात आग पडली. काळानं सूड उगवला आपला. वाड्यानं माणसं तोडली. त्या वाड्यासाठी आपल्याला झोप नाही. सारा गाव टपलाय वाड्याच्या मौतीवर. ते खरंही आहे. यांची माफी कशी मागावी? इतका वेळ अण्णांनी यशवंताचं ऐकून घेतलं होतं. पहिल्यांदाच त्यांनी मान वर केली. यशवंतराव मी माफी मागतो साऱ्या गुन्ह्याची, पण वाड्याची आबरू वाचवा. त्याने धोत्राचा सोगा पसरला. डोळ्यांत पाणी. त्यांचा थेंब गालावरून ओघळला. यशवंतानं हात जोडले. अण्णा असं कसं? तुम्ही पदर पसरणं बरं दिसत नाही. अण्णा आणखी गहिवरले. यशवंतराव वाडा तुमच्या पुढं झुकलाय आज.
सारे शब्द कातर झाले होते. यशवंतरावांना अण्णांचा हात हातात घेतला आणि म्हणाला, अण्णा, तुमच्या वाड्यानं आमचं माणूसपण मान्य केलं. आम्ही जिंकलो. काही झालं तरी वाड्याचा चिराही हलू देणार नाही आम्ही. धोंडे अण्णांना बोलताच येत नव्हतं. त्याने यशवंताला मिठी मारली. जातीयतेचा अहंकारी वाडा ढसाढसा रडू लागला. यशवंतराव, आता सारी मदार तुमच्यावर. शांत झाल्यावर डोळे पुसले. धोंडे अण्णा जायला निघाले. यशवंत चौकापर्यंत सोडवायला आला. अण्णांनी चौकातल्या बुद्धमूर्तीला बघितलं. रात्रंदिवस छळणारी अहंकाराची तृष्णा संपली होती. त्या मूर्तीवरून नजर हटत नव्हती. त्या रात्री अण्णा भरपेट जेवले आणि शांत झोपले. यशवंतराव अण्णांच्या पारड्यात गेलेले बघताच तांबे पाटील नाराज झाले. यशवंतला भेटले. यशवंतराव, ज्या वाड्यानं तुम्हाला भाजून काढलं त्या वाड्यासाठी भाऊ, तुम्ही आम्हाला सन्मान दिलात. आमदारकीत आम्ही तुम्हाला मदत केली, पण तुमच्याच माणसांनी दगा दिला. ते खरं आहे, पण तुम्ही वाड्याच्या बाजूनं कौल द्यायला नाही पाहिजेत. भाऊ, ज्या वाड्यानं शेकडो वर्ष ताठा मिरवला, अहंकार जपला, तो अहंकारी रूढीबाज वाडा आमच्या देखत ढासळला. भाऊ, कितीही झालं तरी त्या वाड्यानं आम्हाला जगवलंय. त्या ढासळत्या वाड्याचं रक्षण करणं आमचं रक्त सांगतं. तांबे पाटील काहीही न बोलता निघून गेले. धोंडे अण्णांचा वाडा जमीनदोस्त करायची संधी आली होती, पण यशवंतानं साथ सोडली. पराभव समोर दिसत असतानाही तांबे पाटलांनी नेट लावून माणूस उभा केला, दुसऱ्या जातीचा. 2 हात न करता रणांगण सोडलं तर लोकांमध्ये वेगळीच कुजबूज सुरू होईल. तांबे पाटलांनी जोर लावला. माणसांची गर्दी बघून त्यांच्या आशा पालवल्या. प्रचाराला रंग चढला. बोकडाच्या दावणी सुटू लागल्या. अण्णांना कानावर बातम्या येऊ लागल्या तसे ते अस्वस्थ झाले. आपणही पैसा घेतला पाहिजे असं त्यांना वाटू लागलं. माणसं बोकडाला भाळली तर आपणही एक वेळ जेवणावळ घातली पाहिजे. निवडणूक जवळ येईल तसे अण्णा वाड्याच्या प्रतिष्ठेचं वादळ मनात वागवू लागले. ते वेगानं घुंगावत होतं. यशवंत आपल्याकडं आला खरा, पण सारा गाव वाड्यानं तोडून फेकून दिला. तरीही माणसं वाड्यासाठी मतदान करतात म्हणून तर गावात सत्ता आहे. तहसीलदार कचेरीत माणसांची गर्दी. बंद झालेलं मतदान उघडलं जाणार होतं. आमदार साहेब स्वतः हजर होते. धोंड्यांना यशवंत सारेजण नवी कोरी कापडं घालून आले होते. तांबे पाटील ही टोपीची कोच काढून आले होते. ते अण्णांच्या समोरच थोड्या अंतरावर खुर्ची टाकून बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर टवटवी होती. ती टवटवी बघून अण्णा आतून गदगदू लागले. या तांब्याच्या मनासारखं झालं तर? पण छे, तसं होणार नाही. यशवंतानं आणि आपण चांगली बांधणी केली आहे. सगळ्या आवारात गर्दीच गर्दी. यशवंत निवडून यायला हवा होता. कचेरीतून आकडे सुटू लागले. कुठं आशा, कुठं निराशा, सगळ्यांच्याच मनात धगाडा वाढत होता. सूर्य मावळतीकडे सरकेल तशी माणसं नाचू लागली, गुलालानं भरू लागली. आमदार तालुक्याचा धांडोळा घेत होते, पण अण्णा आणि तांबे पाटलांना त्याचं देणं घेणं नव्हतं. सावगाव आपल्याकडे यायला हवं. सावगाव बरोबर चाललं होतं. तांबे पाटलाच्या बोकडाला माणसं जागल्यासारखी वाटत होती. पाटलांचा चेहरा उजळत होता, तर अण्णांचा चेहरा काळवंडत होता. सारा तालुका आमदारांकडे गेला तरी तांबे पाटलांना फिकीर नव्हती. पण धोंडे अण्णांचा वाडा उद्ध्वस्त व्हायला हवा. शेकडो वर्ष गावावर राज्य करतोय. भडव्यानं अख्खं गाव बुडाखाली दाबून धरलंय. तहसील कार्यालयाच्या आवारात फटाके उडत होते. लोकांचा आरडाओरडा, विजयाचं चित्कारणं, हलग्यांचा कडकडाट. धोंड्यांना मात्र काळजीच्या खोल डोहात बुडाल्यासारखे. सावगावचा निकाल लागला नव्हता. मोजणी चालूच होती. धोंडे अण्णांच्या जीवात घालमेल. सीट पडली तर वाड्याची आब. विचारणं अण्णांचा चेहरा काळवंडला. तांबे पाटील सुखावल्यागत उगाचच कार्यकर्त्यांना सूचना करत फिरत होते. अण्णांची अस्वस्थता बघून यशवंताजवळ आला. अण्णांनी त्याच्याकडे बघून स्मित हास्य केलं, पण त्यातला धगाटा यशवंताला जाणवला. एवढ्यात आमदार स्वतः पळतच व्हरांड्यात आले. धोंडे अण्णांच्या पायाला हात लावला.
अण्णा, आपलं सावगाव जिंकलं. अण्णांच्या डोक्यात ते शब्द घुमत राहिले. कितीतरी वेळा अण्णा थोडा वेळ शांत राहिले. मनात दाटलेला सारा उमाळा बाहेर पडू लागला. डोळ्यांची बुबळं पाण्यात बुडत गेली. आब राखली यशवंतानं. क्षणभर धोंडी अण्णा भानच विसरले. त्यांच्या भोवतीची उन्मादाची गर्दीही शांत झाली. सगळेजण अण्णांकडे बघू लागले. डोळ्यातलं पाणी धोत्राच्या सोग्यानं पुसत धोंडी अण्णा उठले. त्यांचा चेहरा उजळला होता. उगवत्या सूर्यासारखा त्याने आपल्या डोक्यावरचा फेटा यशवंताच्या डोक्यावर घातला आणि त्याला खांद्यावर घेऊन नाचू लागले. हलग्यांचा कडकडाट झाला. सुतळी बॉम्बचा आवाज आसमंत भेदत होता. धोंडी अण्णांचं बेभान होऊन नाचणं बघून आमदारही चकित झाले. तांबे पाटील मात्र पाठमोरे झाले होते. यशवंताच्या विजयाचा गुलाल थोडा थोडा तांबे पाटलांच्याही अंगावर पडला होता. सभापती म्हणून यशवंत धोंडी अण्णांच्या वाड्याची पायरी चढला. सन्मानानं दुसऱ्या पायरीवर उभा राहून यशवंताने हळू लागला. वाड्याचा चिरा न चिरा, भिंत न भिंत, बुरुज न बुरुज आणि धोंडी अण्णांच्या चेहऱ्यावरची टवटवी. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.